हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती, साम टीव्हीच्या बातमीनंतर राज्य सरकारचा निर्णय, मंत्री उदय सामंत यांची माहिती. दसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये तपासाला वेग, पुणे ग्रामीण पोलिसांनी नराधम आरोपी कांबळे सोबत घटनेचं केलं रिक्रिएशन. पुण्यात आजोबाकडून नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, शेजारच्या नागरिकांमुळे अनर्थ टळला. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला 2 दिवसांची मिळाली पोलीस कोठडी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिला राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा. सभापती CP राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. राज्यसभेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा. पुण्यातल्या 13 बोगस शाळांची यादी पुणे महापालिकेने केली जाहीर. मुलांना या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं पालकांना आवाहन. विदर्भ मराठवाड्याला पावसाचा इशारा, तर पुढील 2 दिवस कोकणात उन्हाचा तडाखा वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज.